प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत। प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। मनोज जरांगे यांनी भर उन्हामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतलेली होती। सरकारच्या निर्णयांसंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली। मात्र जोवर आम्हाला लेखी आश्वासन येत नाही तोवर आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं। सोबतच राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांना सावलीमध्ये बसण्याची विनंती केली, ती विनंती देखील त्यांनी अमान्य केली आहे। त्यामुळे आता प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। ते अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। प्रसाद लाड पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतील। फडणवीसांच्या फोन नंतर अंतरवाली सराटीकडे ते रवाना झाल्याचं कळतंय। काही वेळापूर्वीच फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली होती। सरकार मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सकारात्मक आहे, सरकारची भूमिका ही पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेले होते। आणि यानंतर मुख्यमंत्र्यांचा प्रसाद लाड यांना फोनही केलेला होता आणि या फोनवरील चर्चेनंतर ते आता अंतरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत। नेमका फडणवीसांचा कोणता संदेश घेऊन अंतरवाली सराटीमध्ये प्रसाद लाड जात आहेत हे आपल्याला कळणार आहे। त्यामुळे अनेक आता प्रश्न विचारले जात आहेत। प्रसाद लाड कोणता संदेश घेऊन, मुख्यमंत्र्यांनी कोणता संदेश त्यांना दिलाय का, अशी ही चर्चा आता सुरू आहे।